अहिरे आणि इंग्लिश मीडियम स्कूल बारामती. मित्रांनो, तुम्हाला 2 प्रश्न विचारतो. काल रात्री तुम्ही इंस्टाग्राम, युट्यूबवर रील्स पाहण्यात किती वेळ घालवला? आणि तुमच्या शिक्षकांनी काल सकाळी वर्गात सांगितलेला सुविचार कोणता होता? पहिल्या प्रश्नाचे उत्तर जवळजवळ प्रत्येकाला आठवलं असेल. दुसऱ्या प्रश्नाबद्दल मात्र अनेक जण अजूनही विचारच करत असतील. बरोबर. म्हणूनच नमस्कार श्रोते, मी स्वरित पंकज अहिरे, इयत्ता 9वीचा विद्यार्थी असून प्रथम सहकार महर्षी लोकनेते कैलासवासी बाबालालजी काकडे यांना अभिवादन करून या प्रस्तुत व्यासपीठावर विषय मांडतो. सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सचा विद्यार्थ्यांवर शिक्षकांपेक्षा जास्त प्रभाव पडतो. भारताने इतिहासात आचार्य चाणक्य, गौतम बुद्ध, आर्यभट्ट यांच्यापासून सर्वेपल्ली राधाकृष्णन यांच्यापर्यंत अनेक शिक्षक पाहिले. शिक्षक आणि शिक्षण ही आपल्या भारत देशाची ओळख राहिलेली आहे. परंतु आजच्या जगात तंत्रज्ञान, मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता या सुविधांच्या येण्याने हळूहळू विद्यार्थी मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप यांच्या वापराकडे वळू लागले. मग त्यांना शाळेतील शिक्षकांपेक्षा सोशल मीडियावरील शिक्षण क्षेत्रातील इन्फ्लुएन्सर जास्त आवडू लागले. आजच्या विद्यार्थ्यांना अलक पांडे सर, प्रशांत किरण, शोभित निर्वाण, दिग्राज सिंह राजपूत या आणि यासारख्या सोशल मीडियावरील शिक्षकांचं शिकवणं जास्त समजू लागले. मी माझंच उदाहरण देतो. जो रसायनशास्त्राचा विषय माझ्या शाळेतल्या बाईंनी मला शिकवला तो मला व्यवस्थित नाही समजला, कारण त्याच्यात फक्त पुस्तकी व्याख्या आणि प्रश्नच होते. पण जेव्हा मी फोनवर अलक पांडे सरांचा तोच विषय व्हिडिओच्या स्वरूपात पाहिला तेव्हा तो मला पूर्णपणे समजला. कारण एकीकडे माझ्या शाळेतल्या बाईंनी मला सूत्रे तोंडपाठ करायला लावली, तर दुसरीकडे सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सनी मला ती सूत्रे समजून घेण्यास भाग पाडलं. आज या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा सुरू आहे. काही भाषणे झाली, काही होतीलही. आपल्या सर्वांनाही खात्री आहे की प्रत्येक स्पर्धक उत्तमच बोलणार. परंतु वक्तृत्वामधील सर्वात महत्वाचा भाग हा वक्त्याचा श्रोत्यांवर होणारा प्रभाव आहे. आणि आज 21व्या शतकात सर्वात जास्त महत्व हे प्रभाव या शब्दालाच आहे. मी स्वतः एक विद्यार्थी असताना शिक्षक हुशार नाही किंवा ते प्रभावी नाही असे म्हणणे मुळीच योग्य ठरणार नाही. आणि ते योग्यही नाही, कारण काळ कितीही बदलला, आपण कितीही प्रगती केली तरीही गुरु हे नेहमी समाजाचे आदर्शच राहतील. परंतु यथा गुरवः पूर्वम् आदर्शः आसीत् तथा अद्य प्रभावकाः युवानाम् आदर्शः भवन्ति. म्हणजेच पूर्वी विद्यार्थ्यांसाठी शिक्षक हेच प्रेरणेचे आणि आदर्शाचे केंद्र होते, परंतु आज अनेक विद्यार्थ्यांसाठी सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्स हेच आदर्श झालेले आहेत. कारण आज एखाद्या इन्फ्लुएन्सरचा डायलॉग, डान्स स्टेप, रील ट्रेंड, ड्रेसिंग स्टाईल आणि अगदी बोलण्याच्या लकबीचीही विद्यार्थी तंतोतंत नक्कल करतात. एखादा फिटनेस इन्फ्लुएन्सर नवीन व्यायाम सांगतो, दुसऱ्या दिवशी हजारो विद्यार्थी तो व्यायाम करून पाहतात. एखादा फॅशन इन्फ्लुएन्सर नवीन स्टाईल दाखवतो, काही तासात ती स्टाईल घरोघरी पोहोचते. एखादा गेमर नवीन गेम सुचवतो, लाखो डाउनलोड्स होतात. पण जेव्हा एखादे शिक्षक म्हणतात दररोज 30 मिनिटे वाचन करा, किती विद्यार्थी ते लगेच सुरू करतात. कारण शिक्षक जेव्हा वर्गात येतात तेव्हा ते विद्यार्थ्यांना आज्ञा देतात, शांत बसा, मी सांगतो ते ऐका, नाहीतर शिक्षा होईल. विद्यार्थी तिथे सक्तीने किंवा भीतीने बसतो. पण जेव्हा तोच विद्यार्थी रात्री बेडवर पडून एखाद्या इन्फ्लुएन्सरचा व्हिडिओ पाहतो तेव्हा तो इन्फ्लुएन्सर त्याला हुकूम देत नाही, तर तो म्हणतो, हे गाईज, कसे आहात सगळे. तिथे त्या विद्यार्थ्याला स्वीकारार्हता मिळते. शिक्षक विद्यार्थ्याला काय करायचंय हे सांगतात, पण इन्फ्लुएन्सर विद्यार्थ्याला काय हवंय हे ओळखतात. म्हणून शिक्षक फक्त वर्गाचे प्रमुख राहतात आणि इन्फ्लुएन्सर त्यांच्या मनाचे राजे बनतात. आज अनेकदा शिक्षकांचा गृहपाठ डोक्याला ताप वाटतो, पण इन्फ्लुएन्सर्सचे चॅलेंजेस करायला आपण रात्र जागतो. आजच्या युगात राज शमानी यांच्यासारखे इन्फ्लुएन्सर मार्केटमध्ये काय नवीन आले, एआयचा वापर करून पैसे कसे कमवायचे, स्वतःचा बिझनेस कसा सुरू करायचा हे शिकवत आहे. तर ध्रुव राठी यांच्यासारखे ब्लॉगर समाजाला जागृत करत आहेत. विद्यार्थी अनेकदा शिक्षकांचे धडे ऐकतात, परंतु इन्फ्लुएन्सर्सचे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, शिक्षकांचे ज्ञान आता वर्गातच राहू लागले, विद्यार्थ्यांचे मन तर स्क्रीनवर वाहू लागले. पुस्तकातील पानांपेक्षा रील्सचा प्रभाव असा की इन्फ्लुएन्सर्सचे शब्द त्यांच्या मनात जाऊ लागले. आज शिक्षकांना विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अख्खा तास ओरडावं लागतं, खडू फेकावा लागतो. तेव्हा
तेव्हा कुठे विद्यार्थी लक्ष देतात. पण एका इन्फ्लुएन्सरकडे विद्यार्थ्यांना खिळवून ठेवण्यासाठी फक्त 5 सेकंद असतात आणि त्या 5 सेकंदांच्या हुकमध्ये ते विद्यार्थ्याच्या मेंदूचा ताबा घेतात. आज अनेकदा परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी शिक्षकांचे नंबर ब्लॉक करून टाकतात, पण त्याच वेळी ते एखाद्या इन्फ्लुएन्सरच्या कम्युनिटीमध्ये सामील होण्यासाठी पैसे मोजायला तयार असतात. आज शिक्षक हे जरी महत्वाचे असले तरीही विद्यार्थ्यांसाठी इन्फ्लुएन्सर आदर्श झालेले आपल्याला दिसत आहे. पूर्वी विद्यार्थ्यांसाठी शिक्षक हेच आदर्शाचे आणि प्रेरणेचे केंद्र होते, परंतु आज अनेक विद्यार्थ्यांच्या विचारांना, मूल्यांना आणि व्यक्तिमत्वाला सोशल मीडियाच्या अल्गोरिदम कडून आकार दिला जातोय. आज विद्यार्थी काय पाहतील, कोणाला फॉलो करतील, कोणाचे विचार ऐकतील आणि कशावर विश्वास ठेवतील हे अल्गोरिदम ठरवत आहे. म्हणूनच मी म्हणतो, द चॉक वन्स शेप्ड यंग माइंड्स, टुडे द अल्गोरिदम ऑफन डज. आज शिक्षकांच्या कमी होत चाललेल्या आणि इन्फ्लुएन्सर्सच्या वाढत चाललेल्या प्रभावाचे कारण शिक्षक नाही, विद्यार्थी नाही, पूर्णपणे तंत्रज्ञानही नाही, तर ते आहे परिस्थिती. आज आपण इन्फ्लुएन्सर्सला का फॉलो करत आहोत? ते हुशार आहेत, मग आपले शिक्षक हुशार नाहीत का? तर आज परिस्थिती अशी आहे की आपल्या शिक्षकांना शिकवताना कोणताही रिटेक घेता येत नाही, तर इन्फ्लुएन्सर्सचा एक व्हिडिओ कितीतरी रिटेक घेतल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचतो. आपल्या शिक्षकांना शिकवताना कोणताही पॉज घेता येत नाही, तर इन्फ्लुएन्सर्सचा एक व्हिडिओ कितीतरी पॉज घेतल्यानंतर पूर्ण होतो. आज आपल्या शिक्षकांचा हेतू जरी योग्य असला तरीही तो प्रभावी असण्यासाठी कुठेतरी त्याचं माध्यम, वेगळेपण आणि आकर्षकता कमी पडते. आणि म्हणूनच आज सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सचा विद्यार्थ्यांवर शिक्षकांपेक्षा अधिक प्रभाव पडतोय, विद्यार्थ्यांवर शिक्षकांपेक्षा अधिक प्रभाव पडतोय. आज या ठिकाणी आयोजकांनी मला माझे भावना व्यक्त करण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.